गडबडीमध्ये कामं करायला गेलं की वाढीव काम होतं हे नक्कीच, आणि ते तर माझ्यासोबत. तुमच्यासोबत होतं का असं? कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. तर झालं काय ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. भाजीची तयारी करून घेतली आहे. लसूण हे करून घेतला, टेचून घेतला आहे. वांगं चिरून काय केलं आहे, पाण्यामध्ये घालून घेतले. शेंगदाणे भाजून घेतलेत. वांग्याला भरपूर अशी काठी आणि ताजी वांगी आहेत, त्यामुळे एवढी भाजी टेस्टला भारी लागते. मग उलटण्याच्या मागच्या बाजून ती वांगी मी खालीवर करते, म्हणजे स्वच्छ धुवून निघत आहेत. हाताने काय होतं, टोचतात काटे. तर हा मस्त आपला रानातला जो लसूण आहे तो आहे. आणि वाढीव काम काय झालं ते दाखवते. पाणी गरम करायला ठेवलं होतं भाजीला. मी आधी प्रत्येक भाजीला पाणी गरम करून घेते. तुम्ही पण असंच करत असाल, कारण भाजी गरम पाण्यामुळे चवीला छान होतात. तर मी काय केलं, म्हटलं पाणी काढून घ्यावं आणि मग तेल घालून भाजी छान फोडणीला घालावी. तर जे भाजीला तेल घालायचं होतं ते सगळं मी त्या पाण्यात घालून घेतलं. आता तर रिटर्न दुसरी कढई ठेवली आहे, त्याच्यात मसाला परत नाही एवढं तेल घालते आणि मग हे नंतर पाणी मी वरून घालते. मला बनवायची आहे छानपैकी वांग्याची रस्सा भाजी. तर चला, आधी काय केलं, मी थोडंसं तेल घालून मसाला वगैरे हे करून घेतला, त्याच्यात परतून घेतला, वांग्याच्या फोडी घातल्या आणि ज्या गरम पाण्यामध्ये मी तेल घातलं होतं तेच पाणी ह्याच्यात घातले. तर कशी वाटली ही गडबडीमधली भाजी कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.